मतदानाला जाण्यापूर्वी आजचा हा छोटेखानी व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी एका महत्त्वाच्या निवडणूक पर्वासाठी भारताचं भविष्य ठरवणाऱ्या लोकशाही मार्गाने निवडून द्यायच्या आपल्या खासदारासाठी आपला खासदार कसा असावा, लोकप्रतिनिधी कसा असावा, लोकसभेत उमेदवार पाठवताना आपण काय विचार केला पाहिजे, हे जे तुमचे निर्णय आहेत तेच फक्त सुसंगतपणे मांडण्याचा प्रयत्न करतोय। अगदी खेडेगावातला मतदार सुद्धा आता अशिक्षित राहिलेला नाही, असमंजस राहिलेला नाही। हे एकीकडे बोलत असताना शहरातला मतदार सुद्धा यानं त्या मार्गाने उमेदवाराकडून किंवा त्यांच्या प्रतिनिधींकडून पैसे घेऊन मतदान करतो, ही वास्तविकता आजची आपल्या लोकशाहीची आहे। पूर्णपणे निरपेक्ष भावनेने मतदान होत नाही। तसंच किती आदर्श आचारसंहिता असली तरी सुद्धा मतदार यांना भुलवण्याचे सर्व प्रयत्न, भ्रष्टाचारी मार्ग अनेक जण अवलंबतात। आता ह्याच्यात काही नाविन्य नाही, त्यामुळे कदाचित भारतीय लोकशाहीने आणि भारतीय मतदारांनी, हिंदुस्थानच्या मतदारांनी हे सगळं अपेक्षित केलं असावं, तरीही निवडणुका होतात। ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह असताना सुप्रीम कोर्ट वेळेत निर्णय देत नाही। सुप्रीम कोर्टाला बरंच काही करता येत असलं तरी ते त्या वेळी होत नाही आणि योग्य वेळी निर्णय न झाल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात। राज्य करताना ईव्हीएम मशीन पाहिजे किंवा नकोय असे दोन गट पडलेले आहेत। असं असताना 2014, 2019 आणि आता 2024 यातली आकडेवारी बघून जे गणितज्ञ आखाडे मांडतायत त्यांचे अंदाज टेबलवर केलेले चुकीचे अंदाज ठरू शकतात। ही निवडणूक केवळ मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी नाही, केवळ संविधान वाचवू इच्छिणारे आणि संविधानाला बदलू इच्छिणारे यांच्यात ही लढाई आहे असंही नाही। ही लढाई प्रामाणिक उमेदवार आणि भ्रष्टाचारी उमेदवार यातून निवड करण्याची लढाई असू शकते। त्यामुळे मतदानाला जाण्यापूर्वी आपला उमेदवार कसा असावा याचं ठोक टाळेबंद मतदारांनी स्वतःशी करणं अत्यंत गरजेचं आहे। समाज माध्यम असेल, वर्तमानपत्र असेल, दूरचित्रवाणी असेल, यांच्या जाहिराती बघून मोठ्या प्रमाणात जो खर्च करतोय त्याच्या जाहिरातीला भुलून जर मतदान झालं तर तो मतदानाशी केलेला व्यभिचार होऊ शकतो। मित्रांनो, मतदानाला जाण्यापूर्वी जर आपण 2-4 कसोट्या पाळल्या की माझा खासदार कसा असावा, नंबर 1, माझा खासदारकीचा उमेदवार, लोकसभेचा उमेदवार हा भ्रष्ट आहे की निरपेक्ष भावनेने सेवा करणार आहे, आणि जर निवड करण्याचीच वेळ आली आणि दोन्ही उमेदवार भ्रष्ट असतील तर कमी भ्रष्ट कोण आहे आणि भ्रष्टाचाराचा पैशाचा वापर तो कसा करतोय हा विचार करावा लागेल। खरं तर उमेदवार भ्रष्टाचारी नको, लोकप्रतिनिधी भ्रष्टाचारी नको, तो सुशिक्षित असला पाहिजे, समंजस असला पाहिजे, हे सर्वात महत्वाचं आहे। माझा उमेदवार हा सत्तेत गेला तर आपल्याला किती विकास निधी आणून देईल, आपल्या मतदारसंघाचा कसा विकास करेल, जलसंधारण असेल, नोकरी असेल, MIDC असेल, औद्योगिकरण असेल, यामध्ये केंद्र शासनाचा जास्तीत जास्त फंड कसा आणू शकेल, आपल्या जिल्ह्यातले राष्ट्रीय महामार्ग, मध्यवर्ती रेल्वे यामध्ये तो काय सुधारणा करेल, एकंदर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, माझ्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी हा उमेदवार उद्या खासदार झाल्यानंतर आणि सत्तेत सहभागी झाला तर किती फंड आणू शकेल, कसा विकास करू शकेल, आणि निरपेक्ष भावनेने स्वतः कॉन्ट्रॅक्ट न मिळवता किंवा हस्तकणा कॉन्ट्रॅक्ट न देता जास्तीत जास्त रक्कम प्रत्यक्ष त्या प्रोजेक्टवर कशी खर्च होईल
आणि त्याबद्दल त्याच्याकडे कालबद्ध कार्यक्रम आहे का, ही पहिली कसोटी असणं गरजेचं वाटतंय. उद्या जो सत्तेत जाणार नसेल, विरोधी पक्षात बसणार असेल, तरी तो फंड आणू शकतो इतकी त्याची क्षमता आहे का, तो दुर्लक्षित होईल इतका कमजोर उमेदवार आहे का, किंवा त्याच्यावर राग काढला जाईल इतका तो सत्ताधारी पक्षाचा विरोधक आहे का, याचा देखील विचार करणं महत्वाचं आहे. उद्या कोणाची सत्ता येणार आहे, माझं खासदारकीचं उमेदवारीचं मत किंवा लोकसभेचं उमेदवारीचं मत हे मी एका व्यक्तीला देतोय की व्यक्ती समूहाला देतोय, पक्षाला देतोय, की एक व्यक्ती पंतप्रधान व्हावी म्हणून त्या व्यक्तीकडे बघून मी दगडावर शिक्का मारतोय, याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. उद्या मोदी की राहुल गांधी हा विचार देखील मतदारांच्या मनात येणार आहे. आणि राहुल गांधी नसतील तर पर्याय नंबर 2 कोण आहे? विरोधी पक्षाकडे आजचा जो विरोधी पक्ष आहे किंवा इंडिया आघाडी आहे त्याच्याकडे नेतृत्व करण्यासारखी आणखीन कोण माणसं आहेत? ती मोदींना सक्षमपणे टक्कर देऊ शकतात का? उद्या मोदींना विरोधी पक्षात बसवण्याची क्षमता त्यांच्यात आहे का, याचा देखील विचार मतदार करणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने गेले 5-10 वर्षात राजकारण झालेलं आहे, स्वायत्त संस्थांचा गैरवापर करण्यात आलेला आहे, ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, सीबीआय असेल, यांच्या धाडी पडलेल्या आहेत. इंडियन एक्सप्रेसने सांगितल्याप्रमाणे जर 25 पैकी 24 जण हे पवित्र झाले असतील, म्हणजेच विरोधकांच्या मते वॉशिंग मशीनमध्ये तो व्यक्ती गेल्यानंतर तो निर्दोष होतो, निष्कलंक होतो, त्याला क्लीन चिट मिळते, ही बाब भारतीय लोकशाहीसाठी योग्य आहे का? ज्यांच्यावर ईडीची कार्यवाही झाली किंवा इतर संस्थांची कार्यवाही झाली त्यातले किती लोक घाबरून भाजपकडे गेले, म्हणजे घाबरवण्यासाठीच ही कार्यवाही होती का? किंवा मग फक्त त्यांना कार्यवाही करणाऱ्यांना, मग ती ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, सीबीआय असेल किंवा कोणी असतील, त्यांना विरोधी पक्षातलीच लोक का दिसतात? भाजपची त्या प्रमाणात किती लोक अटकेत गेली किंवा किती लोकांवर धाडी पडल्या? भाजपचे किती लोकांना पदभ्रष्ट व्हावं लागलं, पदत्याग करावा लागला, किती लोक जेलमध्ये गेले, याचा देखील विचार मतदार करणार आहे. आणि मग ही एवढी आसुरी संख्या कशाला पाहिजे? 272, 273 जर पुरेसे आहेत तर मग 400 पारचा नारा कशाला पाहिजे? आणि त्यातून जे सांगितलं जाते की काही कायदे बदलायचे, संविधान बदलायचंय, तरतूद बदलायचंय, आरक्षणाच्या तरतुदी करायच्या आहेत, नोटेंवरचं गांधींचं चित्र काढायचंय, किंवा असे काही गोष्टी असतील, काशी मथुरा मोकळी करायची आहे, भारताच्या सीमा वाढवायच्या आहेत, चीनला धडा शिकवायचा आहे, जगात विश्वगुरू बनण्यासाठी पाहिजे ते करायचं आहे, असे जर छुपे अजेंडा असतील आणि ते जर जाहीरनाम्यात नसतील तर असे छुपे अजेंडे खरंच गरजेचे आहेत का? भारतीय लोकशाहीला हिताचे आहेत का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजची ती गरज आहे का? भारताला हिंदुत्ववादी राष्ट्र बनवायचं आहे की निधर्मी राष्ट्र आहे तसंच ठेवायचं आहे? भारताचे संविधान बदलायचं आहे, त्याच्यात मोठी अमेंडमेंट करायचं आहे, दुरुस्ती करायचं आहे, की आहे त्या संविधानमध्ये आवश्यक तेवढ्या दुरुस्त्या करायच्या आहेत? याचा देखील विचार मतदार करणार आहे. सुदैवाने किंवा दुर्दैवाने आज मात्र विरोधक हे मुख्य प्रचाराचं हत्यार बनवत आहेत. मतदारांना ते पटत आहे, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून विरोधकांच्या सभांना सुद्धा तितकीच गर्दी होते, सभांवर खर्च मात्र खूप कमी होतोय. जेवढी सभांना गर्दी मोदींच्या होते, शहांच्या होते, त्याहीपेक्षा जास्त न बोलवता गर्दी, खर्च न करता गर्दी उद्धव ठाकरेंच्या, जरांगेंच्या आणि इतर लोकांच्या सभांना होते. आज तरी महाराष्ट्रात बोलायचं तर सहानुभूतीची लाट उद्धवजी ठाकरे आणि शरदचंद्रजी पवार यांच्याबरोबर आहे. आज तरी बंडखोर किंवा विरोधकांच्या भाषेतले गद्दार यांना धडा शिकवायचं निर्णय, खूणगाठ अनेक मतदारांनी बांधलेली दिसते, ही या गर्दीतून बोलते. सभेला होणारी गर्दी ही मतदानात परिवर्तित होते की नाही हे आज बघणं महत्वाचं आहे.
पण निदान मतदारांनी मतदानाला जाण्यापूर्वी आपल्या जिल्ह्याचे, आपल्या मतदारसंघाचे केंद्र शासनाशी संबंधित असणारे भारत सरकारकडून फंड येऊन ते प्रश्न सोडवले जाणारे प्रश्न कोणते आहेत आणि ते प्रश्न सोडवायची क्षमता मी ज्याला मतदान करणार आहे त्या उमेदवाराकडे आहे किंवा नाही हे बघणं महत्वाचं आहे. उमेदवार पक्षाशी एकनिष्ठ किती आहे, त्यांनी पक्षत्याग किती केलेला आहे, त्याला या पदाचा अनुभव किती आहे, तो किती वेळा खासदार झालेला आणि पूर्वीच्या खासदारकीच्या काळात जेव्हा जेव्हा त्याला आपण निवडून दिलं होतं किंवा मतदाराने निवडून दिलं होतं तेव्हा तेव्हा त्यांनी त्या पदाला न्याय दिला आहे का, खासदारकीचा किती फंड त्यांनी आणला, लोकांच्या संपर्कात किती राहिला आणि खासदार म्हणून किंवा मंत्री म्हणून त्यांनी काम कसं केलं हे देखील पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे स्थानिक प्रश्न, उमेदवाराचा स्वभाव, उमेदवाराविरुद्धच्या बातम्या यावर भुलून जाऊन, भूलतापांना भुलून मतदार यावेळी डोळे मिटून मतदान करेल असं नाही. महाराष्ट्राचं पुरतं बोलायचं तर केवळ मोदींकडे बघूनच मतदान होणार आहे असा जो भाजपचा गैरसमज आहे तो देखील चुकीचा आहे. यावेळेला मोदींसाठी म्हणून मतदान होईल असं सांगता येत नाही. तर उमेदवार देखील बघितला जाईल, उमेदवाराचं चारित्र्य, त्याची आयाराम गयाराम प्रवृत्ती, पक्षाशी द्रोह करण्याची त्याची प्रवृत्ती, त्याची भ्रष्टाचारी वृत्ती हे देखील कदाचित महाराष्ट्राचा मतदार बघू शकतो. यापूर्वी महाराष्ट्राच्या मतदारांनी सजगपणे अशा पद्धतीने मतदान केलेलं आहे. अनेक जिल्ह्यामध्ये लाट असताना सुद्धा लाटेच्या विरुद्ध मतदान केलेलं आहे आणि रायगड जिल्हा त्याला साक्षीदार आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये, अनेक मतदारसंघामध्ये काँग्रेसची लाट असताना काँग्रेस विरोधी पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत. अपक्ष खासदार सुद्धा निवडून महाराष्ट्रातून आलेले आहेत आणि भाजपची लाट असताना देखील भाजपच्या उमेदवारांना पराभवाची माती खावी लागलेली आहे. यावेळेला तर काही उमेदवार भाजपने बदललेत. भाजपच्या उमेदवारांची संख्या कमी झालेली आहे. भाजपला तडजोडी करून एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला उमेदवार द्यावे लागलेले आहेत. भाजपला राज ठाकरेंच्या सभांचा किती फायदा होईल, राज ठाकरेंना मोदींच्या व्यासपीठावर घेऊन किती फायदा होईल हा आजचा विषय नाही. तर मतदाराला जाण्यापूर्वी उमेदवाराबद्दल आपण काय विचार केला पाहिजे, उमेदवाराची निवड करताना, पक्षाची निवड करताना त्या पक्षाची ध्येय धोरणे काय आहेत, तो पक्ष किंवा त्या पक्षाचा उमेदवारांनी कुठल्या पक्षाशी आघाडी केलेली आहे, मग तो इंडिया आघाडीत म्हणजे सध्याच्या विरोधी पक्षाच्या आघाडीत आहे किंवा महाआघाडीत आहे म्हणजे एनडीए मध्ये आहे किंवा सत्ताधारी पक्षाच्या आघाडीत आहे. आपल्याला स्थिर सरकार पाहिजे की अस्थिर सरकार पाहिजे याचा देखील विचार मतदार करणार आहे. कधी नव्हे एवढे प्रश्न यावेळेला मतदारांच्या समोर असणार आहेत, बटन दाबण्यापूर्वी असणार आहेत. ईव्हीएम मशीनबद्दल शंका असताना आपलं मत योग्य पद्धतीने नोंदलं गेलंय की नाही ही शंका असताना हे प्रश्न डोक्यात घेऊनच थरथरत्या हाताने मतदार मतदान केंद्रात जाणार आहे. बऱ्याच जणांनी आजच निश्चय केलेला दिसतोय, जरी ते बोलत नसतील, प्रकट होत नसतील, जरी ते उमेदवारांना अगदी हसून नमस्कार करत असतील, स्वागत करत असतील, तरी आपण मोदींना मतदान करायचं आहे की विरोधी पक्षाला मतदान करायचं आहे, आपण संविधान वाचवायचं आहे की वाचवायची नाही, आपण हुकुमशाहीला मतदान करायचं आहे की लोकशाहीला करायचं आहे, आपण सत्तेचा गैरवापर करणाऱ्या सत्ताधारी लोकांना मतदान करायचं आहे की विरोधी पक्षांना पुन्हा एकदा संधी द्यायचं आहे, 10 वर्षानंतर भाकरी बदलायचं आहे की नाही बदलायचं आहे याचा निर्णय बऱ्याच मतदारांनी केलेला दिसतोय. तसं बोलताना सुद्धा मतदार दिसतात. त्यामुळे निवडणूक अटीतटीची होणार आहे. जेवढं भाजप म्हणते तेवढी एकतर्फी निवडणूक होणार नाही. प्रसार माध्यमे काही बोलत असतील, अनेक सर्वे काही बोलत असतील, तरी ही निवडणूक भाजपला पाहिजे तितकी सोपीशी होणार नाही असा सर्वांचा होरा आहे. जर समाज माध्यमांचा कानोसा घेतला, विश्लेषकांचा कानोसा घेतला तर महाराष्ट्रातच नव्हे तर अगदी खुद्द उत्तर प्रदेश आणि गुजरात, राजस्थानमध्ये सुद्धा, खालच्या तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये सुद्धा किंवा आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा
वरती हिमाचल प्रदेश किंवा अगदी काश्मीर पर्यंतच्या भागापर्यंत सर्वत्रच भाजपला एकतर्फी मतदान होईल अशी शक्यता नाही आणि लोकशाही जिवंत ठेवण्याचं ते सर्वात सामर्थ्यवान लक्षण आहे. ज्या लोकशाही पद्धतीमध्ये विरोधी पक्ष सक्षम असतो तिथली लोकशाही अधिक प्रखरतेने काम करू शकते. वाटेल ते निर्णय सत्ताधारी पक्षांना घेता येत नाही, बहुमताच्या आधारावर काही सत्ता चालवता येत नाही आणि सत्तेवर अंकुश असणं ही काळाची गरज आहे. मतदानाला जाण्यापूर्वी तुम्ही तर हे महत्वाचे मुद्दे स्वतः लिहून काढलेत, मनाची तरी कोरलेत आणि स्वतःचा निर्णय घेऊनच मतदान केंद्रात गेलात तर मला वाटतंय तुमचं मत फुकट जाणार नाही. कदाचित तुमचा उमेदवार सत्तेत नसेल पण तो सक्षम विरोधी पक्षात तरी असेल. तुमचा उमेदवार प्रामाणिक असेल, तो भ्रष्टाचारी नसेल, तो दलबदलू नसेल, तो चारित्र्यवान असेल, त्याला तुमच्या प्रश्नांची जाणीव असेल आणि केंद्रातून तो निधी आणणारा, विकासाची गंगा आणणारा असेल. अशा भगीरथ स्वभावाच्या उमेदवाराला निवडून देणं हे लोकशाहीतील मतदार म्हणून तुमचं कर्तव्य आहे. म्हणूनच हा व्हिडिओ केलाय. या व्हिडिओतून फार मोठं संबोधन करायचं आहे, ज्ञान प्रबोधन करायचं आहे असं काही नाही, पण कानावर सतत या गोष्टी पडणं महत्वाचं आहे. हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही परावर्तित करा, दुसऱ्यांना पाठवा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण विलास नाईक या चॅनलवरनं प्रामाणिकपणे मतं मांडण्याची संधी तुम्हाला दिली जात आहे. मी जेवढ्या प्रखरतेने आणि स्पष्टपणे मतं मांडतोय, शक्यतो कुणाचीही बाजू न घेता निपक्षपातीपणे बोलतोय, तेवढंच निपक्षपातीपणे तुम्ही सुद्धा बोलणं, संयमाने बोलणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियांची स्वागत आहे. विलास नाईक हे चॅनल खास तुमच्यासाठी आहे. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.